नमस्कार. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड भाग 3. या पुस्तकामध्ये मनाच्या दुटप्पी स्वभावासाठी चेतन व अचेतन अशी नावे वापरलेली आहेत. आपल्या मनाची ही 2 प्रकारची कार्ये समजून घेण्याचा एक मजेशीर मार्ग म्हणजे तुमच्या मनाला एक बगीचा समजा. तुम्ही त्याचे माळी आहात. दिवसभर तुम्ही तुमच्या अचेतन मनात विचारांचे बीज पेरत असता, पण अधिकतर वेळी तुम्हाला याची जाणीवच नसते, कारण ही बीजे तुमच्या सवयीच्या विचार प्रक्रियेवर आधारित असतात. तुम्ही तुमच्या अचेतन मनात जे जे पेराल त्याचेच पीक तुम्हाला तुमच्या शरीरात व परिस्थितीत काढावे लागेल. कल्पना करा, तुमचे अचेतन मन अतिशय सुपीक जमिनीचा पट्टा आहे, ज्यात कोणत्याही प्रकारचे बी अंकुरित होऊन वाढीला लागेल. मग ते चांगले असो वा वाईट. जर तुम्ही काटे पेराल तर तुम्हाला द्राक्षे मिळतील. जर तुम्ही रानटी झुडुपं लावलीत तर अंजिराचे पीक मिळेल. प्रत्येक विचार एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम आहे. म्हणूनच ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्ही तुमच्या विचारावर ताबा ठेवावा. अशा रीतीनेच तुम्हीच निर्माण करू शकता अपेक्षित अशी परिस्थिती. आत्ताच तुमच्या अचेतन मनात शांती, आरोग्य, योग्य कृती, सद्भाव आणि समृद्धीच्या विचारांची पेरणी करायला सुरुवात करा. या गुणांच्या बाबत शांतपणे आणि पूर्ण विश्वासाने विचार करा. तुमच्या चेतन व तर्कनिष्ठ मनात त्याचा पूर्णपणे स्वीकार करा. नेहमी या अद्भुत विचारांचे बी तुमच्या मनाच्या बगीच्यात पेरत चला आणि मग पहा, उत्कृष्ट बी कापणीसाठी तरारून येईल. जेव्हा तुम्ही योग्य रीतीने विचार कराल, जेव्हा तुम्ही सत्य समजून घ्याल, जेव्हा तुमच्या अचेतन मनात पाठविलेले विचार सृजनात्मक, सुसंवादी आणि शांतिमय असतील, तेव्हा जादुई कार्य करणारी तुमच्या अचेतन मनाची शक्ती त्या विचारांना प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही. ती सुसंवादी परिस्थिती निर्माण करेल, सुखद व आनंददायी परिसर आणि प्रत्येक गोष्टीतून उत्कृष्ट तेच निर्माण करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकता किंवा ठेवण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या ताकदीला कोणत्याही समस्येच्या व अडचणीच्या वेळी वापरू शकता. खरे तर अशा प्रकारे तुम्ही सजगतेने सर्व गोष्टींना नियंत्रित करणाऱ्या सर्व शक्तिमान नियमांशी व अपरिचित शक्तींशी सुसंवाद साधत असता. तुमच्या सभोवताली पाहिले, तुम्ही कोठेही राहत असा, तुमचा सामाजिक स्तर कोणताही असो, तुमच्या निदर्शनास येईल की अधिकतर लोक बाह्य जगात जगत असतात, पण जे अधिक आत्मज्ञानी आहेत ते तीव्रतेने आंतरिक जगात रममाण होत असतात. त्यांना जाणीव असते की तुम्हालाही ती जाणीव होईलच. आंतरिक जगच बाह्य विश्वाला निर्माण करीत असते. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या मनचक्षूसमोर उभ्या केलेल्या प्रतिमाच तुमच्या अनुभवांना संघटित करीत असतात. हे आंतरिक विश्व म्हणजेच एकमेव रचनात्मक शक्ती आहे. तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्हीच तुमच्या आंतरिक मनाच्या विश्वात सहेतुकपणे, अगदी अहेतुकपणे निर्माण केलेली असते. जर तुम्हाला बाह्य परिस्थितीत बदल हवा आहे तर तुम्ही कारण बदलले पाहिजे. अधिकतर लोक परिस्थिती आणि घटना बदलण्यासाठी त्यांच्याशी संघर्ष करतात. असे करणे म्हणजे खरे तर वेळेचा व श्रमाचा भयंकर मोठा अपव्यय आहे. ही परिस्थिती कोणत्या कारणामुळे निर्माण झाली आहे तेच त्यांना समजत नसते. तुमच्या आयुष्यातून गोंधळ, विसंवाद, कमतरता आणि मर्यादा दूर करण्यासाठी याचे मूळ कारण दूर केले पाहिजे. मूळ कारण आहे तुम्ही ज्या रीतीने तुमच्या अचेतन मनाचा वापर करता, ती पद्धत, त्यात तुम्ही जे विचार, चित्रे व प्रतिमा भरता ते सगळे याला कारणीभूत ठरतात. कारण बदला आणि तुम्ही पाहाल की परिणाम पण बदलेल. खरेच हे इतके सोपे आहे. पहा करून. आपण सगळे अथांग स्मृतीच्या सागरात विहरत असतो. तुमचे चेतन मन तुमच्या अचेतन विचारांबाबत अत्यंत संवेदनक्षम असते. हे चेतन विचार असा साचा बनवीत असतात ज्यात तुमच्या अचेतन मनाची पारावार बुद्धिमत्ता, शहाणपणा, महत्त्वपूर्ण जोम आणि शक्ती प्रवाहित होत असतात.
जर तुम्ही त्या चेतन विचारांचा साचा सकारात्मक दिशेने आकारलात तर त्यात प्रवाहित होणारी अचेतन मनाची अपार ऊर्जा तुमच्या अधिकाधिक लाभासाठी वळवता येईल. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये अचेतन मनाच्या नियमांना कसे लागू करायचे याबाबत मजबूत आणि विशिष्ट उदाहरणांचे पुरावेसुद्धा दिलेले आहेत. एकदा तुम्ही या तंत्राचा वापर करायला शिकला की मग तुम्ही गरिबीच्या व अभावाच्या जागी विपुलता, समृद्धी, अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या ऐवजी ज्ञान, शहाणपण, आंतरिक संघर्षाऐवजी शांती, अपयशाच्या जागी यश, दुःखाच्या ऐवजी आनंद, अंधकाराऐवजी तेजोमय प्रकाश, विसंगतीऐवजी सुसंगती, भीतीच्या ऐवजी विश्वास आणि श्रद्धा अनुभवाल. यापेक्षा अद्भुत वरदान दुसरे कोणते असेल? धन्यवाद.